नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा चॅनलवर सर्वांचे खूप स्वागत। तर मित्र हो, आपण आपलं नाव यादीमध्ये लावलेलं आहे, मतदार यादीमध्ये आपलं नाव ॲड केलेलं आहे। तर हे नाव आपण ॲड केल्यानंतर काही दिवसामध्ये आपल्याला त्याचं मतदान कार्ड हे पोहोचू शकतं। पण जर आपल्याला अत्यावश्यक असेल तर आपण हे मतदान कार्ड ऑनलाईन घरबसल्या आपल्या फोनवर अगदी काही मिनिटांमध्येच डाउनलोड करू शकतो। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मतदान कार्ड, इलेक्शन कार्ड, वोटर कार्ड हे कशा पद्धतीने डाउनलोड करायचं अगदी काही मिनिटांमध्येच आपल्या मोबाईलवर घर बसल्या हे पाहणार आहोत। तर तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम Googleवर NVSP असं टाईप करायचं आहे। टाईप केल्यानंतर बघा पहिली वेबसाईट येते आपल्यासमोर, त्या वेबसाईटला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर समोर वेबसाईट ओपन होईल। समोर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड आपल्याला दिसू शकतो। या ठिकाणी फॉर्म्स आहेत बघा भरपूर, न्यू रजिस्ट्रेशन फॉर जनरल इलेक्ट्रॉल्स हे फॉर्म्स आपण डाउनलोड करू शकतो फिलअप करण्यासाठी। त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे बघा, भरपूर असे फॉर्म या ठिकाणी आहेत, फॉर्म नंबर 6, फॉर्म नंबर 8 वगैरे वगैरे। आणि खाली आहे बघा सर्व्हिसेस। तर या ठिकाणी सर्व्हिसेसमध्ये रजिस्ट्रेशन, कंप्लेन, शेअर, सजेशन्स आहे, ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस आहे, म्हणजे आपण आपलं ॲप्लिकेशन स्टेटस चेक करू शकतो। सर्च इन इलेक्ट्रॉल रोल आहे, त्यानंतर ई-इपिक डाउनलोड आहे। तर आपल्याला या ठिकाणी आज आपलं मतदान कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे ते पाहायचं आहे। तर ई-इपिक या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर असा इंटरफेस येतो। या ठिकाणी आपल्याला एपिक नंबर टाकून घ्यायचा आहे, म्हणजे आपला मतदान कार्डचा नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे। एंटर केल्यानंतर खालच्या बाजूला आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर बघा आपली जी माहिती आहे डिटेल मतदान कार्डवरली, ही सर्व माहिती या ठिकाणी दिसते। तर ही माहिती आपण पाहून घ्यायची आहे। त्यानंतर खालच्या बाजूला सेंड ओ-टी-पी आहे बघा, आपला जो रजिस्टर्ड नंबर आहे त्या नंबरवर सेंड ओ-टी-पी केल्यानंतर एक ओ-टी-पी येईल। तो ओ-टी-पी आपल्याला या ठिकाणी फिल करून घ्यायचा आहे। ओ-टी-पी भरून झाल्यानंतर खालच्या बाजूला आहे बघा, या ठिकाणी मी माझा ओ-टी-पी भरून घेतो। त्यानंतर व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे। व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बघा ओ-टी-पी व्हेरिफिकेशन डन सक्सेसफुली झालेलं आहे। आता डाउनलोड ई-इपिक, तर बघा या ठिकाणी PDF आपल्याला या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे। ही PDF आपण ओपन करू शकतो आणि बघा अशा पद्धतीने असं हे आपलं मतदान कार्ड अगदी काही मिनिटांमध्येच डाउनलोड झालेलं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण अतिशय सोप्या पद्धतीनं या ठिकाणी आपलं मतदान कार्ड डाउनलोड करू शकतो। कुठल्याही प्रकारचं आपलं हरवलेलं असेल किंवा नवीन काढलेलं असेल तर पण डाउनलोड करू शकतो। अगदी सोपी पद्धत आहे। तर मित्रांनो, हा होता छोटासा व्हिडिओ। आवडल्यास शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा। चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।